नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, तुमच्यासाठी असं एक छान व्हिडिओ घेऊन आली आहे. तर बघा, आपल्या इकडं म्हटलं गेलं आहे की नाही का, तिन्ही सांजच्या वेळी म्हटलं आहे किंवा संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर ना आपण काय करावं, काय करू नये आणि कोणत्या गोष्टी आपण आवर्जून पाळायच्या. बघा, आपल्या पहिल्यातली माणसं बघा, म्हणजे पहिल्यातल्या म्हातारी आजी वगैरे अशा बोलायच्या, काय झालं आता तिन्ही सांज झाली, कशाला झाडू मारतेस वगैरे नाही का असं. तर आपण म्हणतो काय होतं त्याला, असं नाही का, अशा आपण गोष्टी बोलत असतो. पण खरंच त्याच्या मागचं काहीतरी नाही का रिझन असतं, किंवा पहिल्यातली माणसं जे बोलत असतात ते खरंच खरंच त्या गोष्टी नाही का खरे असतात, किंवा त्यांच्या गोष्टी आपण मानल्या पाहिजेत. तर बघा, आपण सूर्यास्तानंतर म्हणजे आता तिन्ही सांजच्या वेळेला आपण ती एक वेळ असते बघा. सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळलेला असतो, चंद्र उगवायला थोडा टाईम असतो. तर त्या त्या वेळामध्ये ती वेळ आहे दोघांच्या मधली, ती खूप अशी भयानक वेळ असते. तिन्ही सांजच्या वेळेला बघा, नुसताच अंधार पडत असतो, त्याच्यानंतरनं चंद्र यायला वेळ असतो. तर ह्या वेळेमध्ये नाही का माणसांच्या मनामध्ये जे अशा गोष्टी नाही का मनामध्ये यायला सुरू होतात, म्हणजे खूप अशा निगेटिव्हिटी मनामध्ये, कोणतेही असे विचार वगैरे नाही का, असं विचारचक्र आपल्या मनामध्ये सुरू होत असतं. तर या वेळेमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी नाही का आपण आवर्जून नाही का देवापुढं बसायला पाहिजे. तिन्ही सांजच्या वेळेला आपण देवाची नाही का आपण सायंकाळचे श्लोक म्हणले पाहिजे. बघा, मुलांकडूनही तुम्ही म्हणून घेतले पाहिजेत. शुभम करोती कल्याण आपण बघा पहिले म्हणायचे आणि आताही मुलं म्हणतात. तर देवापुढे बसून आपण ह्याही श्लोक नाही का सायंकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेला ह्या गोष्टी म्हणायला पाहिजेत. शुभम करोती म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मी तर म्हणजे माझं सांगते, तर मी तर नाही का रोज संध्याकाळी नाही का 6 वाजता मी श्रीसूक्त, नंतर ना पुरुष सूक्त, नंतर व्यंकटेश स्तोत्र वगैरे दिवा लावते व वाचून घेते. त्याच्यानंतर 6:30पर्यंत मुलंही माझी ट्युशनवरून वगैरे येतात. तर आम्ही 6:30ला स्वामींची वगैरे आरती करतो. त्याच्यानंतर मी कापूर वगैरे नाही, कापूरही घेऊन आरती करते व त्याच्यानंतर मी पूर्ण घरामध्ये कापूर वगैरे फिरवते. तर ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत. का बरं माहिती आहे का, ह्या तिन्ही सांजच्या वेळेला जेव्हा आपण नाही ना, तिन्ही सांजच्या वेळेला जेव्हा कुठं कुठे अंधार असेल तर तिथं पूर्ण निगेटिव्हिटी भरलेली असते. तर ह्या वेळेला आपल्या मनामध्ये पण बघा, असं नाही का ह्या वातावरणामध्ये किंवा ह्या ह्या टायमिंगला आपल्या मनामध्ये असे वाईट वाईट विचार वगैरे येतात. तर ह्या वेळेला आपण जेवढी देवाची पूजा घरामध्येही आपण पूजा पाठ, नंतर आपण आरती करत असतो. सायंकाळचे श्लोक लावा, तुम्हाला म्हणता येत नसेल तर मोबाईलला लावा. ती वेळमध्ये तुम्ही प्रसन्नता निर्माण केली ना, तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आवर्जून येत असते. तर कसं माहिती आहे का, आपण जेव्हा जेव्हा बघा तिन्ही सांजच्या वेळेला सगळ्या लाईटी वगैरे तुम्ही सुरू करायच्या आहेत, पूर्ण घरभर तुम्ही उजेड करायचा आहे. त्याच्यानंतर आपण तुळशीपुढे दिवा लावायचा आहे. तुमची तुळस जर पुढंच असेल, म्हणजे आपल्या अंगणापुढे तुळसच असते, तर तिथं दिवा लावला तरी चालेल. नंतर आपण दरवाजाच्या पुढेही एखादा दिवा लावला तरी चालेल. तुम्ही जेवढा उजेड प्रकाश कराल तेवढी नाही का घरामध्ये आपल्या लक्ष्मी माता येत असते. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या, तर बघा तिन्ही सांजच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी बघा, आता आपले दिवस खूपच लवकर म्हणजे 6:30पर्यंत अंधारच होतो. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं 6:30-7 वाजेपर्यंत उजेडच असतो. पण जेव्हा तो आपल्या इकडे नाही का सूर्यास्त होतो, त्याच्यानंतर आपण आवर्जून झाडू मारायचा नाही आहे. ही गोष्ट का करायची आहे, तर झाडू मारायचं नाही आहे, तर झाडू मारण्याने काय होतं, तर घरातील आपल्या लक्ष्मी बाहेर निघून जात असते. तर त्यासाठी झाडू मारायचा नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही केस विंचरायचे नाही आहेत. आपले महिला लोक कुणीही असू द्या, तिन्ही सांजच्या वेळेला केस कधीच विंचरू नयेत. त्याच्यानंतर आपण रात्री कपडे धुवू नयेत. म्हणजे असं म्हटलं गेलं आहे, आपला ग्रह खराब होत असतो. तर यासाठी आपण आवर्जून कपडे नाही का धुवायचे नसतात. तर तुम्हाला दिवसभर नाही का आपल्याकडं म्हणजे तुम्हाला वेळ नसेल, आता जॉबला वगैरे जाणारे असतील तर आवर्जून नाही का मशीनला वगैरे आपण कपडे लावतो, मग तीच कपडे आपण संध्याकाळी ती सुकायला वगैरे टाकतो. ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. तर ह्या गोष्टी आवर्जून तुम्ही टाळा. तर तुम्ही हे कपडे नाही का सकाळमध्ये धुवून तुम्ही टाका. तर कपडे धुवायचे नाही आहेत. नंतर ना तिन्ही सांजच्या वेळेला दरवाजामध्ये बसायचं नाही आहे. म्हणजे आता बघा, आपला मेन डोअर म्हणजे मेन आपला मुख्य दरवाजा आहे, तर त्याच्यापाशी तुम्ही बसायचं नाही आहे. तर ही वेळ का आहे, तर तिन्ही सांजच्या वेळेला लक्ष्मीमाता आपल्या घरात येत असते. तर तुम्ही दरवाजामध्ये बसला तर तुम्ही लक्ष्मीमाताचा रस्ता अडवते असं एक होत असतं. त्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्ही दरवाजामध्ये बसायचं नाही आहे किंवा उंबऱ्यावरती बसायचं नाही आहे. तर ह्या गोष्टी आवर्जून आपल्या पाळायच्या आहेत. तर तुम्ही झाडू मारायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही डोकं विंचरायचं नाही आहे. नंतर रात्री कपडे धुवू नये आहेत. त्याच्यानंतर दरवाजासमोर बसू नये. आणि आवर्जून ह्या गोष्टी टाळल्यानंतर घरामध्ये कोणत्याही गोष्टीचं नाही का आपल्या घरामध्ये
म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत नाही का प्रसन्नता निर्माण होईल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी आवर्जून नांदेल, आपल्या सर्व मनोकामना इच्छा सगळ्या आपल्या पूर्ण होतील. तर आपल्यामध्ये कोणतेही कारणास्तव आपल्या घरामध्ये चिडचिड होते, भांडणं होते, कारण आपण ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर आपण आवर्जून काही काही गोष्टी करत असतो. आता रात्र पडायला झाले की आपण झाडू मारणे, ह्या गोष्टी तुम्ही झाडू वगैरे मारायची ही गोष्ट आपण दुपारी तुम्ही नाही का 4-5 वाजता मारू शकता झाडू, तेव्हाच तुम्ही घर वगैरे क्लीन करायचं आहे. तर बघा, आणि आवर्जून काय करायचं आहे तर 3 सांच्या वेळेला तुळशी माताला दिवा लावायचा आहे, पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजात 3 सांच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 पर्यंत मुख्य दरवाजा तुम्ही म्हणजे उघडा ठेवायचा. तर फ्लॅट सिस्टीममध्ये कसं असतं तर आपण नाही ठेवू शकत, तर तुम्ही थोडा नाही का सेफ्टी डोअर लावून घेतला आणि मुख्य दरवाजा आपला असतो तो थोडासा उघडा ठेवला तरी चालेल. पण तुम्ही नक्की आवर्जून हे नाही का ह्या गोष्टी पाळा. त्यानंतर आवर्जून देवाला तुम्ही 3 सांच्या वेळेला दिवा लावणे, आरती करणे किंवा घरामध्ये नाही का कापूर लवंगा टाकून घरामधून ते फिरवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी केल्यामुळे लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये येत असते व घरामध्ये बघा सुख शांतता नांदत असते. तर या मुलांनाही, आपल्या मुलांना गणपती स्तोत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, ह्या वेळेला 3 सांच्या वेळेला नाही का देवापुढे बसून तुम्हीही म्हटल्या तरी चालतील आणि मुलांनाही तुम्ही म्हणायला लावल्या तर खूपच छान उत्तम आहे. कारण मुलांनाही तेवढं नाही का त्या गोष्टीने आवर्जून आपण बोलत असतो तर मुलंही त्या आवर्जून करत असतात व आपण जे करतो तेच आपली मुलं बघत असतात. तर आपल्या घरामध्ये ज्या आपण चालीरीती म्हणा, आपण कोणती संस्कृती, आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो, हेच मुलं आपली लहान शिकत असतात. तर तुम्ही नाही का मुलांना घेऊन बसला पूजेच्या वेळेला संध्याकाळी दिवा वगैरे लावायला नाही का, तर मुलंही आपल्या आवर्जून आपल्यापाशी बसतील व आपल्याला नाही का त्यांनीही शुभम करोती म्हणतील आणि आपल्यालाही ती प्रसन्नता वाटेल की मुलंही आपली नाही का म्हणजे थोडं नाही का पूजा वगैरे करतात. तर ह्या गोष्टीचा आपल्यालाही आनंद होईल आणि मुलांनाही त्या गोष्टीची नाही का सवय पडून जाईल. तर ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहे. तसंच तुम्ही त्या सायंकाळी कोणताही तुम्ही आपण घरामध्ये जी चपाती भाजी करतो तोच तुम्ही संध्याकाळी रोज आवर्जून देवाला नैवेद्यही दाखवायचा आहे. तर ह्या गोष्टी का करायच्या आहे तर घरामध्ये नाही का फक्त लक्ष्मी माता येते म्हणून नाही, अष्टलक्ष्मी माता म्हणजे धन, सुख, संपत्ती, आरोग्य, घरामध्ये शांतता, सगळ्या गोष्टी आपल्याला नाही का लाभत असतात ह्या गोष्टीमुळे. तर आपण ज्या ज्या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत, तर ह्या टाळल्या तर आपल्या घरामध्ये सगळ्या सुख शांतता लाभ. किंवा बघा 3 सांच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या आपल्या 6च्या दरम्यान कोणी पण नाही का एखादी आपल्या स्त्री घरी आली, कोणतीही लेडीज आपल्या घरी येऊ द्या, तर त्यांना तुम्ही सन्मानाने हळदी कुंकू लावा, थोडी साखर का होईना त्यांच्या हातामध्ये ठेवा. तर बघा 3 सांच्या वेळेला जर कोणतीही लेडीज आपल्या घरी आली, कोणतीही स्त्री आपल्या घरी आली, तर एक लक्ष्मी माता स्वरूपच ते आपल्या घरामध्ये पाऊल टाकत असते. तर तुम्ही नाही का कोणालाही खाली हात म्हणजे थोडं का होईना, साखर का होईना त्यांच्या हातामध्ये तुम्ही द्या आणि लक्ष्मी माता स्वरूप त्यांना हळदी कुंकू तुम्ही आवर्जून लावा. आपल्या घरामध्ये जेव्हा 3 सांच्या वेळेला कोणतीही स्त्री येऊ द्या, कोणतीही मुलगी येऊ द्या छोटीशी, आपण जेव्हा पूजा करत असतो त्यावेळेला जर तुम्ही हळदी कुंकू लावलं, थोडी नाही का साखर हातामध्ये दिली, तर खरंच लक्ष्मी माता आपल्यावरती खरंच खूप अशी प्रसन्न होत असते. आणि म्हटलं गेलं आहे की 3 सांच्या वेळेला लक्ष्मी माता बाबा आपल्या घरामध्ये आलं, धरा हळदी कुंकू घ्या. तर ही गोष्ट खरंच खूप अशी महत्त्वाची आहे. तर आपण ह्या गोष्टी आवर्जून नाही का म्हणजे ह्या गोष्टी आवर्जून आपण केल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, जास्त काही नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्येच नाही का एक भक्ती असते, भाव असते मनापासून नाही का आपण हे केलं पाहिजे. तर ह्या आवर्जून छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षातही ठेवल्या पाहिजेत. आवर्जून बघा आता 3 सांच्या वेळेला झाडू न मारणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे बाबा, हां ठीक आहे आता नाही मारायचे, जरा वेळ म्हणजे संध्याकाळी तुम्ही जेवणानंतर 9च्या दरम्यान आता आपलं जेवण वगैरे झालं तर तेव्हाही तुम्ही झाडू मारू शकता. आणि मुलं वगैरे आहेत कचराही करणार, असं एवढा थोडाफार कचरा वगैरे राहणार, पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही का 5च्या अगोदर झाडू वगैरे मारून क्लीन करून घ्या घर वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला पण बघा घरामध्ये दिवाबत्ती वगैरे करतो, आता आपला बघा धूप वगैरे लावतो तेव्हा किती सुगंध असा दरवळत असतो घरामध्ये. आणि ते वेळ एक असते की खूप असं छान असं प्रसन्नता वाटते जेव्हा घरामध्ये आपण दिवा लावतो किंवा आपण नाही का धूप वगैरे लावतो, किती घरामध्ये प्रसन्नता वाटते त्या वेळेला. खरंच आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही नाही का आवर्जून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आवर्जून करावं, ज्या गोष्टी टाळायच्या त्या आवर्जून त्याच्याकडेही तुम्ही लक्ष द्या. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असतं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.